तर मित्रांनो, आज आपण फोटोशॉप CC 2025 मध्ये ऍक्शन कशा रेकॉर्ड करणार आहोत हे शिकणार आहोत। तर त्याआधी आपण आपला फोटोशॉप जो आपण 2025 किंवा त्या अगोदरचा कुठलाही फोटोशॉप वापरत असू तर तो आपण ओपन करून घेऊया। आपण आपला फोटोशॉप ओपन केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आज आपण ऍक्शन शिकणार आहोत की ऍक्शन कशा रेकॉर्ड करायच्या आहे आणि काही फोटोज आपण त्या ठिकाणी घेणार आहोत। तर त्या फोटोंना आपल्याला बॉर्डर कशी लावायची, एका क्लिक मध्ये आपल्याला 7 फोटोंना बॉर्डर लावायची असं गृहीत धरून आपण आज बॉर्डर बनवणार आहोत। तर आपण या ठिकाणी 7 फोटो ओपन करून घेतले आहेत। 7 फोटो ओपन झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला आपला फोटोग्राफीचा जो पॅनल आहे तो या ठिकाणी चेंज करून घ्यायचा आहे। बघा, या ठिकाणी तुम्ही विंडोज मध्ये जाऊन वर्क प्लेस मध्ये जाऊन तुमचा फोटोग्राफीचा जो पॅनल आहे तो करून घ्यायचा आहे। त्यासाठी तुम्हाला लेयर आणि ऍक्शन या 2 गोष्टींची गरज लागणार आहे। या व्यतिरिक्त आपण कुठल्याच गोष्टी आपल्याला लागणार नाही। तर आपण जेही आपल्या समोर फोल्डर ओपन असेल त्या फोल्डर मध्ये आपल्याला या ठिकाणी नवीन ऍक्शन साठी बघा क्रिएट न्यू ऍक्शन्स इथं दिलेलं आहे। तर आपल्याला याला ओके करून घ्यायचं आहे। या ठिकाणी आपल्याला नाव द्यायचं आहे न्यू बॉर्डर 7। तर मित्रांनो आता आपण याला कंट्रोल किंवा शिफ्ट 7 मध्ये या बॉर्डर लावणार आहोत। तर शिफ्ट 7 यांनी सेव्ह केले बघा या ठिकाणी। तर आपण या ठिकाणी जाणार आहोत फाईल मध्ये, पिक्चर्स मध्ये आणि आपण ज्या ठिकाणी आपली बॉर्डर ठेवलेली असेल त्या बॉर्डरला इथं जाऊन ओपन करायचं। मित्रांनो, ओपन केल्यानंतर आपल्या समोर एक बॉर्डर आलेली असेल त्या बॉर्डर मध्ये आपल्याला जे काही चेंजेस करायचे असतील त्या चेंजेस आता करून घ्यायचे। अदरवाईज काय होईल की जेव्हा तुम्ही बॉर्डर त्या ठिकाणी देणार आहात तर ती बॉर्डर त्या ठिकाणी परमनंटली सेव्ह होईल। तर काळजी घ्या की ज्या बॉर्डरवर तुम्ही काम करणार असाल त्या बॉर्डरला सेव्ह करून ठेवा, जेणेकरून तुम्ही काम करत असलेली बॉर्डर ती परत वारंवार त्याच ठिकाणून उचलली जाणार आहे। तर सिलेक्ट ऑल करून या बॉर्डरचा जो भाग आहे बघा दिसतंय या ठिकाणी सिलेक्ट ऑल झालेला आहे। सिलेक्शन झाल्यानंतर कंट्रोल कीबोर्ड मध्ये कंट्रोल शिफ्ट आणि ए बटन दाबायचं आहे। 1 2 3 3 वेळा कंट्रोल आणि शिफ्ट बटन मी दाबला आहे आणि कंट्रोल W दाबला आहे। तर काय झालंय की आपण केलेलं सिलेक्शन हे कॉपी झालंय आणि आपण दिलेल्या फोटोवरती आपण हे बॉर्डर सिलेक्शन पेस्ट करणार आहोत। तर मी परत एकदा दाखवतो। आपण फोटो मध्ये जी बॉर्डर आपण लावणार आहोत ही बॉर्डर घ्यायची आपल्याला, सिलेक्ट ऑल करायचंय। सिलेक्ट ऑल जर आपण केलं बघा, सिलेक्ट ऑल केलं आपण। सिलेक्ट ऑल केल्यानंतर कंट्रोल शिफ्ट आणि 1 2 3 4 5 कॉपी मर्ज केलंय आपण आणि क्लोज केलंय आणि या ठिकाणी ती फाईल आपण बॉर्डरला या ठिकाणी लावली बघा। तर आलेली बॉर्डर या ठिकाणी दिसते। तर या प्रकारे आपण बॉर्डर लावू शकतो। मित्रांनो, चेंजेस करायचे असतील आपल्याला फाईल मध्ये तर ते आपण अगोदरच करून घेऊ शकतो। ब्राईटनेस, कॉन्ट्रास्ट किंवा तुम्हाला व्हाईट बॅलन्स जर का काढायचा असेल तर तो या ठिकाणी येऊन आपण काढू शकतो आणि स्टॉप किंवा फ्लॅटन ऑप्शन देऊन आपण ही बॉर्डर सेव्ह करू शकतो। या बॉर्डरला सेव्ह केल्यानंतर आपण ऍक्शनचं बटन जे आहे ते स्टॉप करायचं आहे। बघा या ठिकाणी एक बॉर्डर आपण लिहिलेली आहे न्यू बॉर्डर 7। म्हणजे आपण शिफ्ट 7 ज्या वेळेस कीबोर्ड मध्ये प्रेस करू, शिफ्ट आणि 7 ज्या वेळेस प्रेस करू तर बॉर्डर आल्यानंतर बघा काही क्षणामध्ये ती लागलेली बॉर्डर या ठिकाणी चेंज झाली बघा, या ठिकाणी आली। तर परत एकदा आपण करून बघूया। आता हा फोटो कट केला आपण या ठिकाणी आणि या ठिकाणी आपण प्लेचं बटन दाबून आपण या ठिकाणी ऍक्शन बनवू शकतो। तर जर कुठे एरर येत असेल तर तो आपण या ठिकाणी चेक करून घ्यायचा आहे। डिसिलेक्ट लेअरच्या ठिकाणी येऊन
या ठिकाणी आपला प्रॉब्लेम येतो आहे, तर तो हा इथून क्लोज करून घ्यायचा मित्रांनो. आपल्याला याला इथून डिलीट मारून द्यायचा, म्हणजे जेणेकरून आपण कुठल्याही ज्याला शिफ्ट 7 दाबणार आहोत तर ती बॉर्डर त्या ठिकाणी त्याला लागणार आहे. बघा, शिफ्ट 7 शिफ्ट 7 शिफ्ट 7 शिफ्ट 7. तर मी करत असलेलं काम या ठिकाणी सेव्ह होतं. बघा, या ठिकाणी अशा पद्धतीने सेव्ह होतं. तर या ठिकाणी मी तुम्हाला बॉर्डर कशा रेकॉर्ड करायच्या आहे हे या ठिकाणी दाखवलं आहे. तर आपण कुठल्याही फोटोंना बॉर्डर देण्या अगोदर शिफ्ट 7 जर का दाबलं तर आपण या ठिकाणी चांगल्या पद्धतीने बॉर्डर क्रिएट करू शकतो. बघा, तर आजच्या टॉपिक मध्ये तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ ते मला नक्की तुम्ही कमेंट मध्ये सांगा. आपण तुम्हाला कुठल्या टॉपिक वरती व्हिडिओ पाहिजे आहे ते आपण नक्कीच बनवण्याचा प्रयत्न करू. भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.